गाडी आपलं बघायला पाहिजे असं बघत बस जायला पाहिजे. थांबा थांबा प्रफुल्ल एक मिनिट सगळ्यांना आरामशी भेटू. घाई करू नका, सगळ्यांनी हळूहळू चला, घाई करू नका. घाई करू नका सगळ्यांनी. ते पत्रकारांना साईड द्या जरा, जरा साईडला दे ना. कसं धरा. अच्छा हा. आम्ही आलो रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले आज साताऱ्यातून सांगली दौऱ्यावर आहे. सातारा आणि सांगली या 2 जिल्ह्यांचा दौरा आहे. रात्री साताऱ्यामध्ये मुक्काम करून आमदार रामदास आठवले सांगली जिल्ह्यात आले. सांगली जिल्ह्यात पत्रकार परिषद घेतल्यानंतर या ठिकाणी रिपब्लिकन पक्षाचे नगरसेवक आहेत जगन्नाथ कृपे यांच्या प्रयत्नातून सांगलीमध्ये एक सुंदर असं माता रमाबाई आंबेडकर उद्यान उभारण्यात आलेलं आहे. त्या उद्यानामध्ये भीमा कोरेगावच्या स्तंभाची प्रतिकृती सुद्धा या ठिकाणी उभारण्यात आलेली आहे. या उद्यानाला मान्य रामदास आठवले यांनी मदत केलेली आहे आणि या उद्यानाच्या कामाची पाहणी करण्यासाठी मान्य आमदार रामदास आठवले या ठिकाणी आलेले आहेत. आणि या ठिकाणी शासनाचे अधिकारी, सांगली, कुपवाड, मिरज महानगरपालिकेचे अधिकारी, त्यानंतर कार्यकर्ते या ठिकाणी एकत्र आहेत, समाज कल्याणाचे अधिकारी आहेत आणि रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय सचिव सुरेश बारशिंग साहेब आहेत. महाराष्ट्राचे नेते सचिव परशुराम वाडेकर साहेब आहेत, पुण्यातून आले. पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष अशोक बापू गायकवाड आहेत आणि अधिकारी समाज कल्याणचे अधिकारी राजेंद्र खरात साहेब आहेत. पंढरपूरचे संतोष पवार आहेत. सुनील सर्वगोड आहेत. फार मोठा विभाग आहे. आणि विट्याचे नवनीत लोंढे साहेब जे जुने सहकारी आहेत सांगली जिल्ह्याचे, सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. आणि कोल्हापूरचे अध्यक्ष झुंजार नेते उत्तमदादा कांबळे या ठिकाणी आलेले आहेत.
फोटो